जिल्ह्यातील कुसुंबी गावातील शेतकऱ्यांनी शासकीय अनास्थेमुळे विषप्राशन केल्याप्रकरणी पालकमंत्री डॉक्टर उईके यांनी आज शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली। 2 महिन्यात त्यांच्या जमिनीचं मोजमाप करत मोजणीत विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची घोषणाही त्यांनी केली। सोमवारी राजुरा उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांच्या कक्षात त्यांच्या समोरच 5 आदिवासी शेतकऱ्यांनी विष घेतलं होतं। पालकमंत्र्यांनी या शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला। घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून 8 दिवसात जिल्हाधिकारी त्या ठिकाणी जातील, सर्व प्रकरणाची चौकशी करतील आणि पीडित आदिवासी शेतकऱ्यांना न्याय देतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली। माणिकगड सिमेंट कंपनीच्या चुनखडी खाणीत जमीन गेलेल्या कुसुंबी येथील कुलाम आदिवासींना जमिनीचा मोबदला किंवा मोबदला न मिळाल्यास जमिनी परत कराव्यात या मागणीसाठी गेल्या 15 वर्षापासून या प्रशासकीय पातळीवर लढा सुरू आहे। या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी 15 वर्षांपासून निवेदन आंदोलन करून हक्क मागण्याचा प्रयत्न केला, मात्र माणिकगड सिमेंट कंपनीनं दाद दिली नाही। त्याहून कहर म्हणजे राज्य सरकारनं याबाबत आदिवासी शेतकऱ्यांना हक्क देण्यासाठी प्रयत्न केले नाहीत। त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या 5 आदिवासी शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात विष घेतलं होतं। या 5ही जणांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। कुसुंबी येथील तालुका जिल्हा जीवती लागलेला असलेला जो भाग आहे गडचांदूर या फॅक्टरीमध्ये जमिनीच्या बाबत अनेक वर्षापासून आदिवासी बांधवांनी केलेल्या आंदोलनाचा एक भाग म्हणून ते काल जे घडलेलं प्रकरण आहे अतिशय गंभीर आहे, चुकीचं आहे, तसं होता कामा नये। त्यामुळे त्या 5ही कुटुंबाला तलांडे, गुडमेते, आत्राम 2 बहिणी आमच्या उईके त्यांना भेटलो। त्यांना 100% या आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी महोदय जाणार, पूर्ण आढावा घेणार आणि जे वास्तविकता आहे वास्तविकता शोधून 100% त्यांना न्याय देईल, त्याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही, न्याय मिळेल। पण भाऊ, आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून जी मोजणीची त्यांची मागणी आहे ती पूर्ण होत नाही। अनेक जिल्हाधिकारी बदलले, एसडीएम बदलले, पण ती मुख्य मागणीच पूर्ण होत नाही का? हा तालुका आणि परिसर हा आकांक्षित तालुका असल्यामुळे 100% जिल्हाधिकारी महोदयांनी संकल्प केला की कुठल्याही परिस्थितीत त्यांची मोजणी होणार। किती दिवसात होईल, काही टाइम फ्रेम? नाही म्हणलं तर आता 2 महिने या परिस्थिती लागेल, परंतु मोजणी करणार आम्ही। त्या आदिवासींना इतकं टोकाचं पाऊल उचलावं लागलेलं आहे, त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार आहे? चौकशी करून 100% कारवाई करू, चौकशी करू।